नमस्कार. लाडकी बहीण योजना ई-केवायसी दुरुस्ती सुरू. यादी अंगणवाडी सेविकेकडे. महत्वाची माहिती. ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे का? होय. ई-केवायसी दुरुस्ती कुणाकडे करायची? अंगणवाडी सेविकेकडे. काय आले आहे? पहिला यादी म्हणजे काय? दुसरा यादी कधी? ई-केवायसी दुरुस्तीसाठी कोणती कागदपत्रे लागणार? ऑनलाईन ई-केवायसी होणार आहे का? या सर्व लाडक्या बहिणीच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत माहिती दिलेली आहे. ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे का? होय. सध्या ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे आणि ती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. ई-केवायसी दुरुस्ती कुणाकडे करायची? अंगणवाडी सेविकेकडे. ज्या अंगणवाडी केंद्रातून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्याच अंगणवाडी सेविकेकडे ई-केवायसी दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविकेकडे काय आले आहे? जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे अशा लाभार्थी महिलांची यादी लिस्ट अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आली आहे. पहिली यादी म्हणजे काय? ज्या लाडक्या बहिणींचे नाव या यादीत आले आहे त्यांचीच ई-केवायसी दुरुस्ती सध्या केली जाणार आहे. जर तुमची ई-केवायसी चुकली असूनही नाव यादीत नसेल तर काळजी करू नका. दुसरी यादी कधी? ज्या लाभार्थी महिलांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांची ई-केवायसी दुरुस्ती दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचाही लाभ बंद होणार नाही. ई-केवायसी दुरुस्तीसाठी कोणती कागदपत्रे लागणार? 1. आधार कार्ड. आधार कार्डची झेरॉक्स प्रत. 2. स्वय घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन. हे घोषणापत्र खालील बाबींसाठी असते. माझ्या घरामध्ये कोणतीही सरकारी नोकरी नाही. मी कोणतीही सरकारी पेन्शन घेत नाही. हे घोषणापत्र अंगणवाडी सेविकेकडून मिळू शकते किंवा साध्या कागदावर स्वतः हाताने लिहिलेले चालते. फॉर्म नसेल तरी हाताने लिहिलेले घोषणापत्र ग्राह्य धरले जाईल. इतर कागदपत्रांची गरज आहे का? नाही. आधार कार्ड प्लस वय घोषणापत्र इतकीच कागदपत्र पुरेशी आहेत. ऑनलाईन ई-केवायसी होणार आहे का? सध्या ऑनलाईन ई-केवायसी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली आहे त्यांनी थेट अंगणवाडी सेविकेशी संपर्क करणे अत्यंत गरजेचे आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाच्या सूचना आहे. नीट ऐका. अंगणवाडी सेविकेकडे जाऊन नाव यादीत आहे का तपासा. आधार कार्डची झेरॉक्स सोबत ठेवा. स्वय घोषणापत्र तयार ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे. ज्यांची नावे पहिल्या यादीत आहेत त्यांची ई-केवायसी लगेच पूर्ण होईल तर उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया पुढील टप्प्यात होणार आहे. संदर्भातील पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.